काय म्हणतो संविधान हा देशामधला मूलभूत कायदा आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच कायदा. पार्लमेंटने जरी कायदा केला आणि तो संविधानाच्या विरोधात असेल तो रद्द असेल. जातपात जर एखादा कायदा केला असेल तरी तो संविधानाच्या विरोधात असू शकतो. आणि त्यामुळे देशातला मूलभूत कायदा हा संविधान आहे आणि आपला सगळा देश जो चालतो कायद्यावर चालतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळं संविधानामुळे काय झालेलं आहे तर संविधानामुळे आपली लोकशाही उभी राहिली. आता जे तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहात, साहेब अधिकारी म्हणून आहेत, अनेक सगळे लोक आहोत, आपण सगळी चर्चा करतोय, बोलतोय, टीका करतोय, ऐकतोय, या सगळ्याचं श्रेय लोकशाहीमध्ये आहे. आणि ही लोकशाही उभी करण्याचा सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे तर या संविधानाचा. त्यामुळं संविधानाची जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकशाही येते, लोकशाहीची जेव्हा चर्चा होते तेव्हा संविधान येते. आणि त्यामुळे लोकशाही खतऱ्यामध्ये जेव्हा म्हणतो तेव्हा संविधान जागवा लागतं. संविधान धोक्यामध्ये आहे तेव्हा लोकशाहीच्या लोकांना पुढे यावं लागतं हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं संविधानाचं महत्व हे लोकशाही उभी करण्यामुळे आहे. इथं आपण आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपला देश आहे. 140 कोटीपेक्षा जास्त लोक या देशामध्ये राहतात आणि ते एकत्र राहण्याचं काम हे जे छोटं पुस्तक जे आहे ते छोटं पुस्तक करते. लक्षात घ्या, हा कुठला धर्मग्रंथ नाही, हा मानव निर्मित कायद्याचा दस्तऐवज आहे. त्याच्यामध्ये सामाजिक आशय भरलेला आहे आणि या सामाजिक आशयामध्ये 3 गोष्टी मोठ्या प्रमाणात भरल्या की समतेचं तत्व यामध्ये भरलेलं आहे, स्वातंत्र्याचं तत्व याच्यामध्ये भरलेलं आहे आणि सामाजिक न्यायाचं तत्व भरलेलं आहे. तुम्ही जे मला त्या तुमच्या सरपंचताई बोलत होत्या, तुम्ही सामाजिक न्यायाबद्दल बोलत होता, तुम्ही समतेच्या तत्वाबद्दल बोलत होत्या की ज्या समतेच्या तत्वाला, सामाजिक न्यायाच्या तत्वाला या देशामध्ये कधी थारा दिला. थारा दिला कोणी? छत्रपती शिवाजी महाराज. थारा दिला कोणी? शाहू महाराजांनी. आणि म्हणून मला परत एक आपल्याला महत्वाचा मुद्दा सांगायला आवडेल. जगभरामध्ये जेव्हा लोकशाही विकसित झाली तेव्हा तिथल्या लोकांनी राजाला रिजेक्ट केलं, नाकारलं. आमच्या देशामध्ये फक्त 2 किंवा 3च असे राजे आहेत की ज्या राजांना आपण लोकशाहीमध्ये मानतो आणि त्यातला शिवाजी महाराज, दुसरे शाहू महाराज आणि अगदी त्याच्या अगोदरच्या अशोक सम्राट. हे 3 जे राजे आहेत यांनी समता लोकांपुढे आणली, यांनी स्वातंत्र्य लोकांचं मांडलं, यांनी न्याय दिला, म्हणून हे राज्य होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्याच एका नातेवाईकांनी महिलेवर अत्याचार केला आणि तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांचे हात तोडले. आता हे जे सांगत असताना किती धाडसाचं काम आहे. आपल्याकडे अजून कायदे पण तसे, लोकशाही देशामध्ये कायदे नाही. शिवाजी महाराजांचा तो नातेवाईक होता, त्याची काही केली नाही. म्हणजे या ठिकाणी व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचा सन्मान हा या संविधानानं सर्वोच्च मानला आणि त्याची जी काही सूत्र आम्हाला मिळतात ती आमच्या इतिहासामध्ये या महाराजांमधून आपल्याला दिसत. आणि त्यामुळे संविधानाने काय दिलं तर संविधानाने या देशाला लोकशाही दिलेली आहे. हे आपल्याला ती प्रगल्भ झाली का त्याचं उत्तर फारसं समाधानकारक नाही. ती होईल प्रगल्भ, लक्षात. ती प्रगल्भ होणार आहे. तिला किती लोकांनी काहीतरी खोडे घातले तरी त्यांना हे संविधान लोकशाहीमध्ये लोक आपोआप बाजूला करताना आपल्याला. आता या संविधानाचा प्रवास कसा झालेला ते पण आपण थोडक्यात बघू. संविधानाला 75 वर्ष झाली आणि त्या 75 वर्षाचा भाग म्हणून आपण खूप काम करायला. म्हणजे मी माझा एक अनुभव आपल्याशी शेअर करतो, तो फार महत्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने संविधान दिन साजरा करण्याचं एक परिपत्रक काढलं, एक GR काढला आणि तो GR काढला होता 2007 साली. आमचे एक IAS अधिकारी इजेड खोब्रागडे यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि तो GR काढला. जो 2000 GR फार सुंदर आहे, तुम्ही बघितला पाहिजे तो, आणि मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पण टाकेल. त्यामध्ये संविधान दिन कसा साजरा करायचा, कोणते कार्यक्रम घ्यायचे, त्याची आर्थिक तरतूद हे काय असेल हे सगळं सांगितलं. माझ्याकडे तो GR 2013 आणि मी त्याच्यावर खूप काम केलं. आणि नंतर मी काय केलं ते सांगतो तुम्हाला. आपण संविधान जागृतीच्या बद्दल काम करतो त्यामुळे मला ते माहीत असतं पाहिजे. मी काय केलं हे विसरून जा. पण मी तो माझ्याकडे GR आला आणि त्या GR मध्ये मी जवळपास 100 झेरॉक्स काढले. RTI एका कागदावर फॉर्मॅट लिहिला, त्याला 10,000 रुपयाची तिकीट लावली, 1,000 रुपयाची तिकीट लावली आणि मी महाराष्ट्रातल्या 35 कलेक्टरांना
माहितीच्या अधिकारात विचारलं, गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही संविधान दिन कसा साजरा केला? सीओला विचारलं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला, त्याला विचारलं, महानगरपालिका आयुक्तांना विचारलं, महानगर शिक्षण संचालकाला विचारलं, 35 जणांना शिक्षण अधिकाऱ्यांना विचारलं आणि त्यांना विचारलं की 5 वर्षाचा आवाज आणि त्याच्याबरोबर मी NCR ची मित्र तुम्हाला सांगायला मला धक्का पण वाटतो, ऐश्वर्य वाटतं, आनंद वाटतो. काही काही अधिकाऱ्यांनी खोटे फोटो पाठवतात, जेवायला बसले डबे आहेत आणि असा हात घेऊन संविधान बोललेले झाले. पण त्यानंतर एक गोष्ट झाली की त्याच्या जवळपास 10-15 फाईल करायला रेकॉर्ड, काही लोकांनी प्रामाणिकपणे. पण एक गोष्ट झाली की 2015ला संपूर्ण महाराष्ट्रात संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा. मला तारीख आठवते 12 म्हणजे 2 का 3 डिसेंबरचा दिवस असेल. मला एक माझा मोबाईलचा नंबर सगळ्यांकडे आहे आणि कोणाचा मोबाईल आला तर मी ते उठवतो. मी कोणाला घाबरत पण नाही आणि कोणाला ती सोय घालत. तर मला एक मोबाईलवर माणूस फोन केला, एकदम रांगडे आवाज. मला वाटलं हा कोणतरी गडबड करणारा माणूस. तो म्हटलं हा पवार सरांचा नंबर आहे का? हो बोलतोय. म्हटलं काहीतरी आहे आता. तो म्हणाला साहेब तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हटलं सांग काय, सांगा बरं काय. ते म्हटले यवतमाळ जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्य संविधान दिन साजरा झाला आणि 5,000 लोकांची जिल्ह्यात रॅली निघाली आणि आम्ही शोध घेतला की कोणी हे करायला लावलं. तर त्याच्यामध्ये तुमचा प्रकार आला म्हणून मी तुमचं अभिनंदन करायला फोन केला. मला हे सांगायचं आहे, संविधान जगवण्याची जबाबदारी, संविधान लाभदायक आहे आणि ते जितक्या मोठ्या प्रमाणात कल्पकतेने तुम्ही वापराल ते आता तुम्ही आशीर्वाद तुम्ही केलं. तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बोलवलं, त्यांना ते हे दिलं, प्रियंबल दिलं, तुम्ही पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, तुम्ही बाकीच्या सगळ्यांना आणि या निमित्तानं चर्चा घडवलं. लक्षात घ्या, या निमित्तानं घडवलं त्यामुळे तुम्ही तालुक्यामध्ये फार मोठा उपक्रम राबवलेला आहे आणि तुम्ही जे पूर्ण वर्षभर राबवणार त्याबद्दल मी तुम्हाला पुढे काही महत्वाच्या टिप्स सुद्धा सांगणार आहे. आता संविधानाच्या 75 वर्षामध्ये पहिले 25 वर्ष फार सांगितले, 20 आहे. त्याचं कारण असं होतं की स्वातंत्र्याच्या लढत लढणारे लोकच संविधान राबवत होते. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जे काही मोठे नेते होते तेच त्याच्यामध्ये होते. त्यामुळं सगळ्या पहिल्या लोकशाहीला अनुरूप असणाऱ्या सगळ्या संस्था तिथे उभ्या राहिल्या. न्यायालय उभं राहिले, इलेक्शन कमिशन राहिलं, तुमचे वेगवेगळे आयोग उभे राहिले, सगळं वाटी व्यवस्थित राहिलं. कारण त्यांचं स्वप्न होतं की लोकशाही उभी करायची आणि त्यामध्ये यशस्वी. त्याच्या पुढच्या 20-25 वर्षात संविधानाचे लाभधारक होते त्यांनी ते घेऊन गेले आणि नंतर जेव्हा 3री आणि 4थी पिढी आली तेव्हा त्यांच्या दृष्टीनं संविधान अडचणीचं वाटायला लागलं आणि मग ते जरा संविधानाच्या बद्दल कामकाज करायला लागले. आणि जे काही संविधानाच्या चळवळीतले जे होते, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यातले जे काही लोक होते ते सुद्धा काला पाहिजे आणि त्यामुळे पहिले 25 वर्ष संविधानाच्या दृष्टीने अंमलबजावणी होते, नंतर लाभधारकांचे होते आणि आता ते थोडंसं जरा वेगळ्या प्रकारचे प्रकार सुरू व्हायला झाले. आता बरोबर म्हणून स्टॅटिस्टिक बघायला पाहिजे की या संविधानाच्या अभ्यासात किती होते, संविधान समजून घेणारे लोक किती होते. तर हे जे गजबे सरांनी हे पुस्तक जे काढलंय आता त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे 5-6 हजार प्रति नक्की या पुणे जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. पण संविधान माहीत असणारा वर्ग 0.01 पण नव्हता. काय म्हणतो, 0.5% पण नाही. माहीत होतं कोणाला, कायदे ताकद करणारे वकील होते, अधिकारी होते, न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीश होते आणि तुमच्या माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते. 1% असणाऱ्या माणसांना संविधान माहीत होतं आणि त्याच्यावर आमचा हा देश चालला होता. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही 100% लोकांना जेव्हा साक्षर कराल ना, संविधान साक्षर कराल, तेव्हा या देशामध्ये लोकशाही क्रांती झालेली असणार. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ऐतिहासिक काम करते, जे फुल्यांनी या तालुक्यामध्ये काम केलं, जे ज्यांची कर्मभूमी शिवाजी महाराज त्यांचा तुम्ही खऱ्या अर्थानं वारसा घेता. त्यामुळं हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल. लोकांना 15 वर्षांनी संविधान निर्माणाचा फरकच करायचा. मला जाता जाता सांगायचं आहे, 75 वर्ष झाले, 15 ऑगस्टला पण आपण ती गाणी लावतो आणि 26 जानेवारीला पण तेच गाणी लावतो. हे मेरे वतन के लोग जो शहीद हुए उनकी याद करो, हे 26 जानेवारीला आपण गाणं. 15 ऑगस्टला झेंडा फडकवायचा असतो,
26 जानेवारीला झेंडा वरती निघायचा असतो. या साध्या साध्या संविधानिक गोष्टी सुद्धा लोकांना माहीत नाही. याचं कारण असं की हे समजून घेण्याची आमची प्रक्रिया थंडवलेली आहे. आता या संविधानामध्ये आहे तरी काय? या संविधानामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. काय म्हणतोय मी? प्रचंड मोठी ताकद की जी शब्दांमध्ये सुद्धा व्यक्त करता येत नाही. पण तुम्ही आता माझी ओळख करून सांगितलेली की हे संविधानाचे अभ्यास आहे, त्यामुळे संविधानामध्ये नेमकं काय काय आहे ते मला आपल्याला सांगायला आवश्यक आहे. संविधानामध्ये 5 गोष्टी आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगा. पहिलं तुम्ही पाणी उचललं किंवा तुम्ही जे आता सगळ्यांना भेट दिले ते प्रियंबल आहे, सरनामा. आणि सरनामा हा संविधानाचा गाभा आहे. म्हणजे काय तर 3 तास पिक्चर आपण बघितला आणि 3 तासानंतर मग एखादा आपला मित्र म्हणतो काय कसं पिक्चर येतो, तर आपण 3 तास सांगत नाही. त्यातला जो काही 2 मिनिटांमध्ये त्यातला गाभा आहे तो गाभा सांगतो. तसा हा अख्ख्या संविधानाचा गाभा म्हणजे प्रियंबल आहे. हे प्रियंबलची पहिली ओळख काय माहिती आहे? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. त्यामुळे तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, नथिंग, अजिबात नाही. तुम्ही कुठल्या धर्मातले, जातीतले, भाषेतले, वंशातले असेल तर तुमचा खाली होत आहे. पण जेव्हा आम्ही भारतीय लोक असतो तेव्हा आम्ही भारतीय लोक असतो. हे संविधानाच्या पहिल्या पानावर आपल्याला कळतं. त्यामुळे आपली ओळख आहे आम्ही भारतीय. त्यामुळे पहिलं संविधानाचं पान हे सरनामा. दुसरा संविधानाचा भाग जो आहे तो म्हणजे नागरिकांसाठी थेट. त्याच्यामध्ये मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्व आहे आणि मूलभूत कर्तव्य. हा संविधानाचा दुसरा भाग. हा भाग खूप खूप महत्त्वाचा आहे. हा आपण समजून घेतला पाहिजे. याच्यामध्ये समतेचा अधिकार आहे. त्यातलं एक 12वं कलम आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे खूप न्यायालयाचं लक्ष दिलं. 12वं कलम स्टेटची डेफिनेशन सांगतं. 13वं कलम असं सांगतं मूलभूत हक्काच्या विसंगत कोणताही कायदा कोणालाही करता येणार. काय म्हटले? मूलभूत हक्काच्या विसंगत संपुट करणारा कायदा कोणाला करता येणार नाही किंवा असे असणारे कायदे रद्द करता येतील, करावे लागतील. म्हणजे याचा अर्थ भारतीय नागरिकाला मूलभूत हक्क या कलमाने दिले. मग भारतीय संविधानाने कोणकोण तुम्हाला मूलभूत हक्क दिले? पहिला हक्क दिला समतेचा, दुसरा हक्क दिला स्वातंत्र्याचा, तिसरा हक्क दिला प्रवृत्तीच्या विरोधाचा, चौथा अधिकार दिला तुम्हाला धर्माच्या बद्दलचा आणि 5वा शिक्षण संस्कृतीच्या बद्दल आणि मग 6वा याची घटनात्मक उपाययोजना. समतेचा अधिकार किती महत्वाचा आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. कलम 14 सांगतं कायद्याच्या पुढे सगळे समान आहे. नीट समजून घ्या. आपण संख्येने कमी जरी असलं तरी तुम्ही प्रातिनिधिक करता आणि हेच लोक पुन्हा या तालुक्यामध्ये संविधान महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात. इक्वॅलिटी बिफोर लॉ ऑर द रूल ऑफ लॉ असं इंग्लिशमध्ये कायद्याच्या पुढे सगळे समान आहात. आता नीट समजून घ्या. सर्व मंचकावरच्या लोकांनी थोडंसं तुम्ही विसरून जा. मी फक्त भारतीय नागरिक आहात या भूमिकेत या. उद्या मी समजा एसपी ऑफिसमध्ये गेलो आणि माझ्या बरोबर आपल्या गावातले एखादे दादा, ते मागे बसलेले 70 वर्षाचे, टोपी घातली, सदरा घातलाय, गावाकडचा माणूस आहे, तो एसपी ऑफिसवर गेला. आम्ही बाहेर थांबलेलो आहे आणि एक पांढरा कपडे घातलेला 2-3 किलो सोनं घातलेला पुढारी आला, मोबाईल आला. एसपी ऑफिसचे एसपी पहिल्यांदा कोणाला बोलवते? ते पवार सरांनी कार्ड पाठवलं, त्यामुळे एका मोठ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, त्यांना बोलावलं पाहिजे म्हणून ते त्याला शिकायला सांगितलं. सरांना त्याला चहा बी बसून ते पुढाऱ्याला बोलवलं. तो उशिरा आलेला. तो पुढाऱ्याला बोलवतील, नंतर मला बोलवतील आणि वेळ मिळाला असं ते आमच्या बाबाला बोलवतील. इधर इक्वॅलिटी बिफोर लॉ ऑर द रूल ऑफ लॉचं व्हायलेशन कोणी केलेलं आहे? ते सरकारी यंत्रणेतलेच केलेलं आहे. समजा मी त्या बाबाच्या जागी असतो आणि मी पहिला आलेलो आहे आणि मी संविधानाचा अभ्यासक असतो, तर मी त्या एसपीला सांगितलं असतं, मिस्टर एसपी किंवा मिस्टर कलेक्टर, मी यांच्या अगोदर आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही मला अगोदर बोलवलं पाहिजे. तुम्ही कलम 14चं व्हायलेशन केलेलं आहे. तुमची जबाबदारी आहे की संविधानिक पदावर तुम्ही असलेला आणि तुम्ही संविधान मूल्याचं हे करता. तुम्ही अनुभव घेता की नाही हा सगळा? तुम्ही कुठल्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लगेच
बोलवलं जातं का? तुमच्यासाठी शासकीय यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणेसाठी तुम्ही नाहीये. फक्त निवडणुकीच्या काळामध्ये लोकांच्या दारी असं म्हणायचं 24 तास लोकांच्या दारी आपण नंतर असं बोललं ते चित्रपटामुळे दाखवलं जातं. त्यामुळं 14वं कलम जे आहे हे 14वं कलम आपल्या सगळ्यांना समानता देते. 17व्या कलमाने या देशामध्ये अस्पृश्यता घालली, क्रांतिकारक. 19वां कलम जे आहे ते स्वातंत्र्य जसं सांगतं की विचार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. तुमच्या मनात जे विचार असतील ते तुम्ही व्यक्त करा, ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, ते कोणालाही दाबता येणार नाही. पण आपल्या देशामध्ये काय आहे? आपल्या देशामध्ये परंपरा आहे, जो दुबळा आहे, जो विकलांग आहे त्याला दाबायचा आणि जो सबळ आहे त्याला वरती आहे. हे 19व्या कलमाने नाकारले. आपल्याकडे ह्या संस्थेच्या अधिकारामध्ये 15वं कलम असं आहे, ते असं म्हणतं की ज्यांचं शोषण झालंय त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. भारताच्या राज्यघटनेने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नंतर ओबीसीना आरक्षण दिलं. थोडंसं आपण असा विचार करा, जर आपल्या देशामध्ये शिक्षणाचं आरक्षण नसतं तर काय करायचं? तर तुम्हाला जास्त करून मार्ग काढावा लागला असतं. आमचे लोक शिकले नसते तर आमच्या लोकांनी काय केलं असतं? हाणामारच केलं असतं किंवा अज्ञानातून त्यांच्याकडनं काहीतरी वाईट वर्तन झालं असतं. भारताच्या राज्यघटनेने मागासलेल्या समाजातल्या लोकांना शिक्षणाचं आरक्षण दिलं आणि जेव्हा तुम्ही शिक्षण घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार मिळाला आणि मग रोजगाराचं आरक्षण आपल्याला. आमच्या लोकांना फक्त आरक्षण नाही, पण ते कोणी दिलं, का दिलं, कशासाठी दिलं हे अजिबात नाही. म्हणजे मी अनेक आरक्षणाचे मोर्चे पाहिले, त्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणतात, पण ते कोणी दिलं, का दिलं, कशासाठी दिलं हे सांगायला पाहिजे ना. अरे बाबा काय आहे ते शाहू महाराजांचा तरी फोटो लावला तुझ्या आंदोलनामध्ये, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलन फोटो लावला आणि मग उपोषण करला. अख्खा भारत तुमच्या पाठीशी. आरक्षणाचा जो लाभधारक आहे तो तुमच्या बरोबर येईल. आता विचार करा, जर समजा गेली 50 वर्ष आमच्या देशामध्ये शिक्षण मुलांना मिळालं नसतं तर काय झालं असतं? शांतपणे विचार करा. 50-75 वर्षामध्ये जर आमच्या तळागाळातल्या गोरगरिबाला, आदिवासीला, भटक्या लोकाला, दलिताला, महिलेला शिक्षण मिळालं असतं तर काय झालं असतं? आपण कल्पनाच करू शकतो. शिक्षण हा आपल्या जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. हेच महात्मा ज्योतिबा सांगितलं, हेच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, हेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलं. आता हे शिक्षण घेऊन पुढचा फार महत्वाचा ज्याच्यावर मला चर्चा केली. शिक्षण घेऊन तुम्हाला बुद्धिजीवी वर्ग व्हायचा. नुसतं 10वीतून 11वीला रिझर्वेशन घेतलं, MSc मिळाला इतकं नाही. तुम्ही बुद्धिजीवी वर्ग व्हायचं आणि तुमच्या बुद्धीच्या तर्कावर तुम्ही तुमच्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा. हा याचा खरा अर्थ आहे. तुम्ही सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य आहात, समोर ग्रामपंचायतीचे सदस्य आहात. आपल्या 95चा ग्रामपंचायतीचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरता तेव्हा तुमच्याकडे शौचालय असायला पाहिजे आणि जर तुमचं शौचालय नसेल तर तुमचा उमेदवारी अर्ज बाद होईल. आता माझ्याकडे घरच नाही तर मी शौचालय आणलं कुठलं? मी जर शेतमजूर असेल, मी जर अगदी काबाड कष्ट करत असेल तर शौचालय बांधायला माझ्याकडे 2 लाख रुपये नाही. लक्षात घ्या, माझ्याकडे 2 लाख रुपये नाही. मग मला जर उमेदवारी मिळवायची असेल तर मी काय म्हणेल, गावातल्या प्राण्यांमध्ये असेल बघा, तुम्ही मला राखीव मतदारमधून जरी निवडून देणार असाल तर शौचालयाचं करायचं काय? आता शौचालयाचा आणि माझ्या लढण्याचा काय संबंध आहे? माझी ऍबिलिटी बघा, मी राजकीय कार्यकर्ता म्हणून योग्य आहे का तर मला द्या, पण माझ्या घरामध्ये शौचालय नाही म्हणून माझी उमेदवारी नाकारणं म्हणजे तुम्ही माझा मूलभूत हक्क नाकारता. हे 1995 साली महाराष्ट्र सरकारने कायदा केला आणि याला जवळपास 30 वर्ष झाली. संविधानाच्या अभ्यासकाच्या एकाही लक्षात आलं नाही. जर भटके मुक्त लोक त्यांना गरज नाही त्यांनी पूर्ण आणायचं शौचालय. त्यामुळं ते काय करताय, तुम्ही जेव्हा पदांवर जाण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही जेव्हा सत्तेच्या गोष्टीकडे जाताय तेव्हा ते हळू कुठला तरी खो घालतात. हरियाणा राज्यानं उमेदवारी अर्ज भरताना ग्रामपंचायतीचा कमीत कमी 10वी पास असलं पाहिजे असं नसेल. आता त्याचा काय संबंध?
माझे जर आजी, माझी जर काकू, चुलती जर तिला शिक्षणाची संधीच मिळाली नसेल आणि ती गावाला व्यवस्थितपणे सांभाळत असेल तर तिला गावाचं प्रतिनिधित्व तरी करू नये. तिला शिक्षण तुम्ही दिलं नाही आणि आता तुम्ही तिचं शिक्षणाच्या आधारावर तिचा मूलभूत हक्क हिरावून घेताय. आणि म्हणून जे जे संविधानाचे लाभधारक आहेत, मागास समाजाचे महिला आहेत, त्यांना बुद्धिजीवी वर्ग करायचा आणि या बुद्धिजीवी वर्गाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त करायचा हा त्यातला अर्थ आहे. माझ्याकडे मी शिक्षकांची संघटना चालवतो आता मी थोडं कमी केलं. माझ्याकडं दर महिन्याला लोक भेटायला येतात आणि ते सांगतात सर माझं मुख्याध्यापक द्यायला टाळलं. आपण तू गेल्या 25 वर्षामध्ये 20 वर्षात समाजासाठी काय केलं ते मला सांग. जर मला ते योग्य वाटलं तर मी तुझा शिकलं आहे आता पण माझ्याकडे. आणि त्यामुळं संविधानाच्या समतेच्या तत्वाने आपल्याला आत्मसन्मान दिला, स्वातंत्र्याच्या तत्वाने आत्मसन्मान दिला. मी एक शेवटचा अजून एक महत्वाचा मूलभूत हक्क सांगतो आणि तो खूप खूप महत्वाचा. हे संविधानाच्या दृष्टीने खूपच महत्वाचं. आपल्या राज्यघटनेमध्ये समतेच्या हक्कामध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि त्याच्यामध्ये 3 स्वातंत्र्य आहेत, 3 अधिकार दिले. कोणत्याही व्यक्तीला विना चौकशी अटक करता येणार, डाबून ठेवता येणार नाही, हा एक मुद्दा आहे. आणखी एक दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यात ऍड केलेला आहे, तो फार महत्वाचा आहे. कायद्यानं घालून दिलेल्या पद्धती खेरीज कोणत्याही व्यक्तीला अटकाव करता येणार नाही, त्याचं स्वातंत्र्य, जीवित स्वातंत्र्य हिरावून घेता येणार. म्हणजे काय याचा एक कायद्याची भाषा करावं लागेल. सोप्या भाषेमध्ये सांगतो, जगण्याचा हक्क असेल. इथं PSI साहेब आहेत, तुम्हाला जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आणि तुम्हाला कोणी शिवीगाळी केली तर ते नॉन कॉग्निबल ऑफेन्स म्हणून हे करते. पण तुम्ही म्हणालात साहेब त्याच्याकडे धारदार शस्त्र आहे, तो माझा जीव घेण्याची शक्यता आहे, तर पोलीस अधिकारी तुम्हाला म्हणतील बस जरा हे लिहून घ्या बरं आणि कोण बदमाशगिरी करतो ती बघा. तुमचा जीव वाचवण्याची जबाबदारी संविधानाने सरकारवर दिलेली आहे आणि म्हणून 302चे सगळं खटले सरकार चालत, खाजगी चालत नाही. तुमचा जगण्याचा हक्क कोणाला हिरावून घेता येणार नाही. मग आई अशी म्हणणार नाही की 9 महिने कोणा तुला हे केलं सांभाळलं आणि आता मी तुला मारून टाकलं. नाही, भारतातल्या कुठल्याही माणसाला मारण्याचा कोणालाही अधिकार नाही. काय म्हणतोय मी नाही का? भारतातल्या कुठल्याही माणसाला कोणालाही मारण्याचा अधिकार नाही. त्याचमुळं आज आपण 140 कोटी लोक रोज शांततेनं गुन्ह्या गोविंदानं जगतो. समजा याच्यातून कोणी काही अतिशहाणपणा केला तर त्याला आपलं न्यायालय सोडणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एन्काउंटर स्पेशलिस्ट आपल्याकडे खूप आणि 1990च्या नंतर त्यांचा तर सिलेब्रिटी म्हणून मान्यता दिली. पण त्या एन्काउंटर स्पेशलिस्टला हायकोर्टाने विचारलंय बाबा तुला हा अधिकार दिला कोणी? एक सामाजिक कार्यकर्ता त्यांनी रिट पिटिशन हायकोर्टात दाखल केली आणि जेवढे एन्काउंटर झाले त्या एन्काउंटरचा रिव्ह्यू झाला आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट आज मुंबईमध्ये एरवड्याच्या तुरुंगामध्ये आहे. तुम्हाला कोणालाही माणसाला मारण्याचा अधिकार नाही आणि म्हणून भारताच्या राज्यघटनेने आपल्याला जगवलेला आहे. संविधान तुम्हाला जगवायला शिकवतं, संविधान तुम्हाला सन्मान करायला शिकवतं. त्यामुळं आपलं सन्मान, आपलं जगणं हे अधिक प्रभावशाली व्हायचं असेल तर या संविधानाच्या सर्व कलमांवर, सर्व बाजूंवर आपल्याला विचार करावा लागेल. हे जे मूलभूत हक्काच्या बद्दल सांगितलं, खूप गोष्टी सांगण्यासारख्या होत्या. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, ते उदाहरण सांगितल्याशिवाय मला आजचं भाषण पूर्ण होईल असं. आपल्याकडं KM हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती, शानबाग नावाच्या बाई, आणि त्या शानबाग बाईला आपला जो वॉर्ड बॉय होता त्यांनी अतिक्रम हे केलं आणि तिची मेंदूच्या जवळची नस बंद पडली आणि त्या बाई 32 वर्ष कोमात गेली. 32 वर्ष कोमामध्ये गेल्यानंतर आपल्याकडची एक NGO होती ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये म्हणाले की या बाई 32 वर्ष कोमामध्ये जाणं म्हणजे काय, माणूस फक्त जिवंत असतो, त्याचा श्वास चालू असतो, बोलत नाही, हसत नाही, बघत नाही, काय. आणि त्या NGO सुप्रीम कोर्टामध्ये असं म्हणाले की या बाईला इच्छा मरण मिळालं. जे हसायला लागले ते म्हणाले या बाई कोमाने आणि या बाईची इच्छा कशी काय करायची तुम्हाला.
जरा तुमची याचिका आहे ती रिकन्सिडर करा परत. ती परत आली आणि हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने केम हॉस्पिटलचं ॲफिडेव्हिट मागितलं. तर केम हॉस्पिटल म्हणाले की हे आमच्या पायी आहे, आम्ही त्यांना शेवटपर्यंत सांभाळलं. आता या खटल्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं, कारण हा मूलभूत हक्काशी संबंधित होता. आर्टिकल 21 जे मी तुम्हाला जगण्याचा हक्क सांगितला त्याच्याशी संबंधित होता. आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देते? बाईला मारायचा आदेश देतात का? तर सुप्रीम कोर्ट म्हणाला की या बाईच्या वेदना आम्ही बघतोय, असाही आहे, आम्हाला पण वाईट वाटते, पण हे न्यायालय त्यांना मारण्याचा आदेश देणार नाही. काय म्हणतोय सुप्रीम कोर्ट? या बाईला मारण्याचा आदेश आम्ही देणार नाही. समजा आम्ही हा आदेश दिला तर या आदेशाचा आधार घेऊन देशातल्या लोळ्या पांगळ्या लोकांना लोक मारून टाकतील. थँक्स सुप्रीम कोर्ट. आम्हाला असे न्यायाधीश पाहिजे. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची जबाबदारी कोणावर दिलेली आहे? तर ही न्यायमूर्तींवर दिलेली आहे. खंडपीठाचे जे जज आहे तिथे पण लक्षात घ्या, संविधानाचा जो इंटरप्रिटेशन करतो त्याला न्यायमूर्ती आपण म्हणतो, आणि हे जे बाकीचे जे न्यायदानाचं काम करतात त्याला आपण न्यायाधीश म्हणतो. न्यायमूर्तीवर जबाबदारी दिली की समजा जरी आमची संसद भरकटली, आमचे मंत्रिमंडळातले मंत्री, आमचे जे कार्यकारी मंडळातले लोक बिघडले, तरी तुम्ही राहा. आणि म्हणून आपल्याकडे वाद आहे फार मोठा. संसदेने केलेला कायदा 5 खंडपीठाचे जज रद्द करतात. महाराष्ट्र सरकारने केलेला एखादा कायदा 2 जज रद्द करू शकतील, कारण संविधान जपवण्याची जबाबदारी ही न्यायाधीशांवर आहे. आणि म्हणून न्यायाधीशांनी खूप जबाबदारीने भूमिका घेताना आपण पाहतो. काही आपण सोडून देऊ, आपण इतिहासामध्ये काही असतात त्यांना आपण उदाहरण करणारे बुद्धाच्या करून माफ करू, पण उरलेल्या सगळ्या न्यायाधीशांबद्दल आपल्याला आत्मीयता बाळगावं लागते ती याच्या. त्यामुळे हे सगळं काम करताना आपल्याला पाहताना दिसतं. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हे संविधान गेल्या 26 जानेवारी 1950 सालापासून लागू झाले, त्याचा विकास होतोय, त्याचे आपण सगळे लाभधारक आहोत, आपण सगळे पुढे जातोय. पण असं असताना सुद्धा या संविधानाला विरोध करणारे काही लोक आहेत. आणि मग या संविधानाला कोण कोण विरोध करतात ते आपल्याला पाहिजे. संविधानाला सगळ्यात विरोध करणारा पहिला कोणता घटक असेल तर या देशामध्ये वावरणारे अतिरेकी. अतिरेकी जे आहेत त्यांना संविधान मान्य नाही. तुम्हाला माहित असेल 2002 साली भारताच्या संसदेवर हल्ला कोणी केला? अतिरेकीने केला, दुसरं कोणी नाही केला. त्यांना संसदच का दिसली? तर ही संसद आम्हाला नामोहरण करणारे कायदे करते. ही संसद लोकशाहीची जननी आहे, लोकशाहीचं मंदिर आहे. इथं लोकशाही आहे, तिथं अजिबात अतिरेकीपणा करणार नाही. आणि म्हणून संविधानाचे पहिले विरोधक कोण आहेत तर सर्व प्रकारचे अतिरेकी आपण. संविधानाचे दुसरे विरोधक कोण आहेत तर नक्षलवादी. नक्षलवाद्यांना संविधानाबद्दल प्रेम नाही, त्यांना बॅलेटच्या ऐवजी बुलेट चालवायला आवडतं. त्यांना लोकशाहीच्या मार्गाने सत्तांतर करायची इच्छा नाही, त्यांना हिंसाचार आहे. पण ते नक्षलवादी आणि इतर कम्युनिस्ट याच्यामधला पण फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. सर, आपल्या देशामध्ये तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो, जगातला पहिला आपला देश आहे की ज्या देशामध्ये डाव्या पक्षांचं सरकार मदतबद्दल केलं नाही. आणि त्यामुळे संविधानाचे दुसरे विरोधक जे आहेत ते नक्षलवादी आहेत. संविधानाचे तिसरे विरोधक आहेत ते धर्मांध शक्तीवादी. ज्यांना धर्माच्या आधारावर राजनीती करायची, ज्यांना तुम्हाला गुलामी ठेवायचे, पारंपरिक ठेवायचे, ते सगळे लोक संविधानाला विरोध करताना दिसतील. आणि त्यातून जे काही विचार करणाऱ्या ज्या पक्ष संघटना त्या तुम्हाला विरोध करताना दिसतील. संविधानाचे चौथे विरोधक जे आहेत ते विरोधक आहेत वर्ण आणि जाती व्यवस्थेचा ज्यांना अभिमान आहे. कारण वर्ण आणि जाती व्यवस्थेचा तुम्ही अभिमान बाळगला तर तुम्ही समता नाका, तुम्ही व्यक्तीची प्रतिष्ठा नाका. आणि वर्ण जातीच्या मध्ये तुम्ही पुन्हा जो वी द पीपल हा जो आमच्या संविधानाचा मूळ गाव आहे त्याच्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे वर्ण जाती व्यवस्थेचे जे समर्थक आहेत ते संविधानाचे विरोधक आपल्याला दिसून येतात. पाचवा संविधानाचा विरोधक कोण आहे तर हुकुमशहा. लोकशाहीच्या विरोधात आहे, याला लोकशाही मान्य नाही, ते हुकुमशहा बनतात. तेव्हा हिटलरच्या मनोवृत्तीतले जे लोक आहेत ते संविधान विरोधी आहेत. म्हणून मग ते संविधान विरोध कसा करतात तेही आपण समजून घेतले. ते बुद्धिभेद करतात. ते काय करतात?
काही शेड्यूल कास्टच्या लोकांना बोलवणार, तुम्हाला सवलतीच मिळाल्या नाही. मुद्दा असा आहे की सवलती किती टक्के लोकांना मिळाल्या? 15% असतात, 7% असतात. तर सगळ्या भागाच्या लोकांना मिळतात का? शक्यच नाही. हा तालुका आदिवासी बहुल एरिया आहे. आदिवासीचं सवलतीचं 7 ते 8% प्रमाण आहे. मग जर महाराष्ट्रामध्ये 7% आदिवासी समाज असेल तर त्याच्या प्रपोर्शनमध्ये किती मिळाले? तर नाही मिळाले. रोजगारात नाही मिळाले, शिक्षणात नाही. पण बुद्धिभेद करायचा आणि त्या बुद्धिभेदातून तुम्ही करायचं. संविधान म्हणजे एक साधी गोष्ट आहे. आता MPSCची आपण सगळ्या परीक्षा देतो, पण आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर सुरू केलं तर MPSCला अर्थ राहिले का? जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर अधिकारी भरायचे असतील असं जर तुम्ही GR काढला तर मग MPSCला अर्थच राहिला नाही. लॅटरल प्रमोशन देऊन तुम्ही जर बाहेरचं लोक भरणार असेल तर मग UPSC झालेल्या IAS अधिकाऱ्याला अर्थच राहिला नाही. या पद्धतीनं संविधान विरोधी काम केलं जाण्याचं मोठं काम केलं जातं. मागासवर्गीय आरक्षणाला विरोध करणं, महिला आरक्षणाला विरोध करणं, ह्या सगळ्या गोष्टी या संविधान विरोधी भूमिकेचा कार्यक्रम आहे. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की संविधान तुम्हाला विचार करायला शिकवतं, संविधान तुम्हाला बुद्धिवादी तयार करते, संविधान तुम्हाला समता शिकवतं, संविधान तुम्हाला सामाजिक न्याय शिकवतं. आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही समता मानता, सामाजिक न्याय मानता, व्यक्तीची प्रतिष्ठा जपता, तेव्हा स्वाभाविकपणे ज्यांना तुम्हाला गुलामगिरीमध्ये ठेवायचे ते अस्वस्थ होतात आणि त्यांना संविधान मान्य होत नाही. त्यामुळं भारतामध्ये संविधान विरोधक पण आहे. एक पठ्य असं होतं की त्यांनी दिल्लीतल्या बोट क्लबवर संविधान जाळलं. मी असं विधान करतो आणि अतिशय जबाबदारीने विधान करतो, जे संविधानाच्या विरोधात असतात ते देशद्रोही असतात. काय म्हणतो मी? जे संविधानाच्या विरोधात असतात ते देशद्रोही असतात. कारण संविधानानं भारत उभा केला, संविधानानं संसद उभी केली, संविधानाने न्याय व्यवस्था उभी केली, संविधानाने इलेक्शन कमिशन निर्माण केलं, संविधानानं बंधुभाव निर्माण केला. आणि त्या संविधानाला जर तुम्ही विरोध करत असाल तर तुम्ही देशद्रोहीच आहात असं म्हणण्याची आज वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे संविधान हे सगळ्यांसाठी आहे. असे मुठभर लोकांना आपण बाजूला करतो, ते सगळ्या समाजामध्ये असतात. कदाचित ते अज्ञानातूनही वागत असतात. जेव्हा त्यांना हे सगळं कळेल तेव्हा त्यातलं अज्ञान आपोआप बदलत पडेल आणि ते कळतंय, टप्प्याटप्प्याने कळतंय. 25 वर्षांपूर्वी संविधानाकडे बघण्याची आपली दृष्टिकोन होती, ते आपल्याला माहीतच नव्हतं. पण हे जे आज आपण समजून घेतोय ते आपल्याला आहे. आता पुढचा मुद्दा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हे संविधान आपल्याला बळकट करायचंय, काय कसं करणार? अशाबरोबर तुम्ही जो प्रोग्राम करताय, तुम्ही सगळे जी तुमची टीम जी आहे, अध्यापक संघ, सामाजिक समता प्रतिष्ठान, श्यामशाही सेवा समिती, आमची हितकारी संघटना, आंबेडकर विचार, हे जे काम करताय हे काम अत्यंत बेसिक काम. लोक किती उपस्थित राहिले हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा मुद्दा आहे. इथं तुम्ही जे आहे तुम्ही प्रतिनिधी आहात हे सगळं समजून घेताय आणि तुम्ही हजारो लोकांना सांगता. कोणतीही बैठक, कोणताही विचार सुरुवातीला मुठभर लोकांमध्ये मांडला जातो आणि नंतर मग त्याला व्यापक स्वरूप देते. त्यामुळे मी जेव्हा आलो तेव्हा सगळ्या संयोजकांच्या पुढे एक काळजीची चिंता वाटत होती की कार्यक्रमाला किती लोक येतील, काय येतील. मी हळूच दर्शवण्याला सांगितले काळजी करायला सांगू नका, आपण असा मस्त बोल राऊंड करू आणि गप्पा मारू. संविधान माणसं किती आलेली याला ते आली पाहिजेत, मोठ्या प्रमाणात आलीच पाहिजे, नो डाऊट. पण जी आली ती त्या कमिटमेंटने आली. त्यामुळं संविधानाच्या बद्दल शिक्षणात आणि जागृती केली पाहिजे. आता मी तुम्हाला पुढचा प्रोग्राम सांगतो. या तुम्ही आत्ता काय करा, पुढच्या 2-3 दिवसानंतर पुणे जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याला एक पत्र द्या आणि त्यांना सांगा की आम्ही पुणे जुन्नर तालुक्यामधल्या ज्या काही आपल्या 100 शाळा असतील या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांचं संविधान जागृती एक वर्कशॉप घेणार आहे. आणि आपल्या जुन्नर भागाचे 4 भाग पडा, आळ्याचा एक भाग पडा, नारायणगावचा एक भाग पडा आणि 4 भागांमध्ये तुम्ही 50-50 शिक्षकांना संविधान समजून सांगा. मी तुम्हाला संविधान समजून सांगायला भरपूर माणसं देतो, ठीक आहे, आपल्याकडे अडचण नाही. 1 दिवसाचं वर्कशॉप आहे आणि त्यांना शिक्षणाधिकाऱ्याला सांगताना सांगा की शनिवारी अभ्यास सुद्धा मोठं. जर तुम्ही तालुक्यामधल्या 200 किंवा 500
शिक्षकांचं जर संविधान जागृतीचं शिबिर 1 दिवसाचं घेतलं तर त्याचा मोठा इम्पॅक्ट. हा पहिला पॉईंट. दुसरा कार्यक्रम काय आहे तर तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे वकील लोक जे आहेत त्या वकिलांसाठी संविधानाचा एक कार्यक्रम आहे. कारण शेवटी संविधानाची रक्षण करणारा मोठा खांब कुठला आहे ते न्यायव्यवस्थेचा आहे आणि त्या न्यायाधीशाला ते कळेल. आपण SP साहेबांच्या मदतीने सुद्धा या भागामध्ये जे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शिबिर घेऊ. हा पहिला भाग. दुसरं सगळ्यात महत्वाचं जे संविधानिक काम करणारे लोक आहेत, संविधानाला प्रमाण म्हणून काम करतात, त्याच्याशी नातं जोडा. त्यांच्याशी नातं जोडा. ज्या काही संविधानिक संस्था, संविधानाचा प्रचार करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्याच्याशी नाते निर्माण करा. आता हा जरा तालुक्याच्या पातळीवर ठेवा. हे तुम्ही करालच. मला त्याच्यात ज्या दृष्टीने हे तुम्ही सगळं करताय, तुम्ही प्रायव्हेट पातळीवर किमान माझ्या माहितीप्रमाणे 5 ग्रामपंचायतीमध्ये तर आज क्रिएवर तुमचं पोहोचलेलं आहे, 5-6 केलेले, पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहे. आणि या सगळ्यांनी मुख्य फ्रंटला लावा. ते लावून फक्त ते आतमध्ये येण्यासाठी आणि आलेल्या प्रत्येकाला जर 2 मिनिटं वाचत मी काम करतो असं आवर्जून सांगा. त्यांना काय किती समजेल हा वेगळा होता, पण त्या तो ऍक्शन मोडमध्ये. दुसरं काम काय करायचं आहे तर धार्मिक, जातीय, भाषिक द्वेष करणाऱ्या सगळ्यांपासून 4 हात दूर राहा. धार्मिक काय म्हणतात, जातीय, भाषिक जे लोक द्वेष करणारे आहेत ना त्यांच्यापासून 4 हात लांब ठेवा, पोरांना दूर ठेवा आणि त्यांना सांगा की द्वेष करण्याच्या वेळी आपण प्रेमाने बोलू. तुमचं म्हणणं काय या सांगा. नाही आपल्याला समोरासमोर बोलता येईल तर आपण शेरा साहेबांना बोलू, काय कळा यांच्या दोघांचं म्हणणं आहे आणि तुम्ही पण सांगा की हे न्यायाचं तत्व बसलं हे संविधानिक आहे, ते चालेल. हे आपल्याला करावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट की संविधानाचा खरा विकास जो होतो, संविधानाचा विकास होणार आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आहे. हे बघा, तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण आहे याच्याशी काय घेणं आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे याचं काय घेणं, तुमचा इंटरेस्ट काय आहे, माझ्या गावात कोण सरपंच आहे, कोण मेंबर आहे, त्याचं काय चाललेलं आहे. तुमच्या दृष्टीनं स्थानिक ग्रामपंचायत ही तुमची संसद आहे. लक्षात घ्या, तुमची संसद कोणती आहे, ग्रामपंचायत. ग्रामसभा ही तुमची संसद आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये, या संसदेमध्ये महिला आल्या पाहिजे. या ग्रामपंचायतीमध्ये दलित, आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये आले पाहिजे. भटके मुक्त ओबीसी मोठ्या प्रमाणात आले पाहिजे. ओबीसी मंडळी तर संविधानाची खूप समजून घेण्याची गरज आहे. तुम्हाला मी फक्त हात दाखवतो. आता हे बोर्ड जे आहे ना हे वाकडं झाले. कशामुळे झालेलं माहिती आहे का, मंडळ आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून विद्यार्थी दशेमध्ये मी मोर्चा काढला आणि मला मुंडे नावाच्या PI लाठी मारली. माझं विद्यार्थी दशेत वोट मोडलं. PI कोण होता, मुंडे नाव, वोट मोडलं. विद्यार्थी दशेत पैसे नव्हतं, वाकडं झालं. जेव्हा आता पैसे यायला घेतात आता वोट सरळ करायचं गरज होतं नाही. माझ्या दृष्टीनं माझा सन्मान आहे. सामाजिक न्यायासाठी मी जो लढलो त्याचीही माझ्या दृष्टीनं पावती. मी ओबीसी बांधवांना ह्याच्यासाठी सांगतोय की ओबीसीचं प्रमाण मोठं आहे. संविधानिक मूल्य ज्या दिवशी जे समजून घेतली ना त्या दिवशी या देशामध्ये लोकशाही झाल्याशिवाय राहणार. आणि त्यामुळं ओबीसी, दलित, आदिवासी, भटके, मायनॉरिटीचे सगळे लोक जे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था हा संविधानाचा पाया. तुम्ही ग्रामपंचायतीचं काम करता ते घटनेप्रमाणे करताय ना, लक्षात घ्या. आता हे संविधान तळागाळाला भक्कम होतंय म्हणून आम्ही जिल्हा परिषदेला 3 वर्ष निवडणुका घेतल्या. जिल्हा परिषदेची किती वर्ष निवडणुका झालेल्या आहेत, 3 वर्ष झाले. महानगरपालिकेला किती दिवस निवडणुका झालेल्या आहेत, 3-3.5 वर्ष निवडणुका झाल्या. म्हणजे एका बाजूला जे संविधान बळकट करतं ग्रासरूटवर, तिथं आपलं लक्ष नाही. लक्षात घ्या. आता जरी तुम्ही निवडणुका घेतला तर शेवटी न्यायालयाचा निर्णय देशच येते. मग तुम्ही 3 वर्ष थांबला कसं आहे. आता असा ट्रेंड मोठा लोक नॅरेटिव्ह पसरवतात, नगरसेवक नसतो तरी आपले प्रश्न सुटतात. अरे तो मोठा नगरसेवक नाही, तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा लोकशाहीच्या गाभ्यात आहे. आणि या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला जगायला शिकवतात. मी एक सर्वे केला होता, मी एक प्रोजेक्ट केला होता. मी एक 6 वर्षापूर्वी असाच प्रोजेक्ट केला होता की जे पहिल्या निवडणुकीमध्ये लोकांनी ज्यांनी मतदान केले ना त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि जवळपास 15-20 लोकांच्या मुलाखती घेतल्या. मी ते रेकॉर्ड केले.
तर त्याच्यामध्ये मी एक आमच्या मावळामध्ये आंधर मावळामधलं एक गाव आहे, तिथल्या गावात गेलो आणि कॅमेरा लावला. ते कॅमेऱ्याच्या समोर बोलायला तयार नव्हते. मग माझ्याबरोबर माणूस होता, त्याला म्हटलं रेकॉर्डिंग करून ते कळायचं काम. तर मग मी त्या बाबांना बोलायला गेलो. ते पहिल्या बाबाच्या निवडणुकीला मतदान केलं वगैरे सगळं. मग मी त्यांना बोलता बोलता गेलं. आमच्या गावाकडच्या पक्ष बोलायला सुरुवात. मग आम्हाला सगळं शिक्षण गावाकडे झाले, त्यामुळे मला तुमच्याशी एकदम सहजपणे जुळत आहे. मी त्या बाबाला बोललो, काय बाबा किती वर्ष झाले, काय नाही. त्यांनी वय सांगितलं त्याला. मग बोलता बोलता म्हटलो, पहिल्या निवडणुकीला कसं मतदान केलं. काय नाही म्हटलं. तर पाटील आला. पाटील म्हटलं गणप्या तू याला मतदान दिलं. मी गेलो आणि मतदान दिलं. कोणाला शाही लावली, मतदान दिलं. मग नंतर मग विचारलं, आता कसं काय मतदान आहे. नाही नाही, पाटलाचं पोरग येतं, माझ्या पाया पडतं आणि म्हणतो आबा आशीर्वाद द्या. 50 वर्षापूर्वी मालकासारखा गुलामासारखा सांगत होता, आता काय करतो, आबा आशीर्वाद द्या. हा झालेला संविधानिक बदल आहे. जर तुम्ही नीट वागला नाही तर आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर टाकू. जर तुम्ही नीट वागला, तुम्ही मानवतेची मूल्ये जर जपली तर आम्ही तुमच्या बरोबर असणार आहोत. हा मेसेज स्थानिक स्वराज्य संस्था देतात, संविधानिक निवडणुका देतात आणि त्या सगळ्या जगवण्यासाठी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाची खूप खूप गरज असते. लोक किती आले हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही. जे आले ते व्यवस्थित समजून घेतात. ते समजून घेतलेले लोक आयुष्यामध्ये हे सगळं टाकतात आणि त्यामुळं अशा कार्यक्रमाला ऐतिहासिक म्हणतात. आपण इथे भरपूर कार्यक्रम करतो, पण हा जो या शहरामध्ये झालेला कार्यक्रम जो आहे हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. अशा या ऐतिहासिक कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला त्यांना मी माझ्या वतीने धन्यवाद देतो. जय संविधान, जय भीम, जय भारत. मला 6 महिन्यापूर्वी अशोकरावांचा फोन आला आणि ते मला म्हणाले की सर, संविधानावर आम्ही कार्यक्रम घेतोय आणि तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहा. आणि मी कोरियाला जाण्याच्या गडबडीत होतो. मला पेपर पाठवायचं होतं, विसाचं काम चाललं होतं, खूप गैरमध्ये होतं. पण तरी 2 मिनिटं काढायला म्हटलं मी येईल. फक्त माझी आठ अशी आहे की मी आता 21 तारखेपर्यंत परदेशात असणार आहे आणि त्यानंतर आल्यानंतर तुम्ही तारीख करा. आणि त्यांना ते म्हणाले हो, मला जुन्नर तालुक्यात यायला आवडतं. जुन्नर तालुका हा माझा आवडता तालुका. म्हणजे माझ्या संघटनेचे आता पदाधिकारी दिसत नाही तुम्हाला, पण जुन्नर तालुक्यामध्ये जवळपास 100 शिक्षकांचे आम्ही प्रशिक्षण होते. आणि त्यामुळे आमच्या संघटनेचं मोठं जाळं आहे. एका शिपायाला म्हणजे शिपाई असणाऱ्या माणसाला आम्ही शिक्षक बनवलेले. म्हणजे त्यांनी आर्टिकल लिहिलं, खडू ते झाडू ते खडू, आणि ते सुद्धा या संविधानाचंच ते भाग होतं. मला जुन्नर तालुक्याला येण्याची आवडतं का किंवा या तालुक्यावर प्रेम असण्याचं कारण 2 कारणांनी. हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. आणि मी जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुकीला उभा राहिलो शिक्षक मतदारसंघातून, तर माझा प्रचाराची सुरुवात समोर सर बसलेत आणि जुन्नरच्या सगळ्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या शिवनेरीला अभिवादन करून आम्ही केलं. तेव्हा शिवाजी महाराजांच्या बोलतोय, त्यांच्या जन्मभूमीला जायचंय, हा आनंदाचा प्रश्न. आणि दुसरं, आपले जे भारतातले सगळ्यात मोठे सामाजिक परिवर्तनाचे जनक ज्यांना आपण म्हणतो ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्यक्षेत्र या तालुक्यात आहे. त्यामुळे अशा एका सांस्कृतिक वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या तालुक्यामध्ये लोकांच्या समोर बोलायला मला खूप आनंद होता. दुसरं, मला अशोकांना खरं त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम आगळा वेगळा असणार आहे, याच्यामध्ये खूप लोकांना आम्ही इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे. मी जेव्हा आता मंचावर बसलो होतो ते मी अनुभवत होतो भारतीय संविधानाचं यश आपण पाहत होतो. म्हणजे 50 वर्षापूर्वी महिला दिसत होत्या का आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये. आता ज्या ताई मी बोलतो ते मी अगदी कान ऐकून बसतो. तुम्ही जे बोलत होता हे संविधानाचं फलित आहे. 75 वर्षामध्ये काय मिळालं आम्हाला, असं जर कोणी आम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देऊ की ज्या काही आज सार्वजनिक जीवनामध्ये महिला दिसतात, दलित दिसतो, आदिवासी दिसतो, भटकविमुक्त दिसतो, हे सगळे लोक जे आम्हाला आज सन्मानाने जातात हे आमच्या संविधानाचं फलित आहे. आणि हेच लोकांना आवडत नाही. तुम्ही जे बोलताय ना हे लोकांना आवडत नाही. आणि त्यामुळे जसं संविधानाचा आपण गौरव करणारे लोक आहोत तसं हळूच संविधानाबद्दल काड्या करणारे लोक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
मला खूप बोलायचं होतं पण सगळं बोलायला तेवढा वेळ नाही, पण मी सूत्ररूपणे आपल्यासमोर मांडणार. मी 4-5 मुद्द्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला मुद्दा माझा असा असणार आहे की भारतीय संविधानाचं महत्व सांगा. दुसरा, या संविधानाने आपल्याला दिलं काय हे आपण पाहणार आहोत. तिसरा मुद्दा, या संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय, किंवा बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार कसे आहेत मी तुम्हाला सांगणार. यात आपल्याला सांगण्याची खूप गरज वाटत आहे. त्यानंतर संविधानामध्ये नेमकं काय ते मी तुम्हाला सांगेन, आणि संविधानाला आता विरोध का करतात, कसा करतात त्याची थोडीशी आपण चर्चा करणार. साधारणतः 30-35 मिनिटाचं मी हे आपल्यासमोर मांडणी करणार आहे. मला पुन्हा हे आपल्याला वाटतं की संविधानाचं महत्व काय. आपल्याकडे मिलिंद कसबे सर उपस्थित आहेत. त्यांनी हे संविधानाचं एक छोटं पुस्तक बनवलेलं आहे आणि त्याची या तालुक्यात फार लोकांना माहीत नसेल, पण महाराष्ट्रभर त्याचा फार मोठा लोक मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहेत. अलीकडच्या काळामध्ये लोक लग्नाला इतर सार्वजनिक कार्याला पुस्तकाला भेट देतात आणि त्या पुस्तकामध्ये कोणतं भेट देतात, त्या संविधानाला भेट देतात. हे आपल्याला संविधानाचं महत्व काय. आपण इथे बसल्या बसल्या 2 मिनिटं सगळ्यांनी डोळे बंद करून जर विचार करा की आमच्या देशात संविधान असतं तर काय होईल, काय करायचं. आपल्या देशामध्ये जर संविधान नसतं तर आपल्या देशामध्ये अराजकता निर्माण झाली असती. आज आपण जे काही इथे बसलेलो आहोत ते पण दिसलो नसतो. आपले बापदादे जे कुठेतरी काय झालं असेल आपल्याला सांगता आलं नसेल. या संविधानाचं महत्व म्हणजे संविधान हा देशातला मूलभूत कायदा आहे. काय म्हणतोय, संविधान हा देशामधला मूलभूत कायदा आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाच कायदा. पार्लमेंटने जर कायदा केला आणि तो संविधानाच्या विरोधात असेल तर तो रद्द असेल. जातपातचा जर एखादा कायदा केला असेल तरी तो संविधानाच्या विरोधात असू शकतो. आणि त्यामुळे देशातला मूलभूत कायदा हा संविधान आहे आणि आपला सगळा देश जो चालतो कायद्यावर चालतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळं संविधानामुळे काय झालेलं आहे तर संविधानामुळे आपली लोकशाही उभी राहिली. आता जे तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहात, साहित्य अधिकारी म्हणून आहेत, अनेक सगळे लोक आहोत, आपण सगळी चर्चा करतोय, बोलतोय, टीका करतोय, ऐकतोय, या सगळ्याचं श्रेय लोकशाहीमध्ये आहे. आणि ही लोकशाही उभी करण्याचा सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे तर या संविधानाचा. त्यामुळं संविधानाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकशाही येते, लोकशाहीची जेव्हा चर्चा होते तेव्हा संविधान येते. आणि त्यामुळे लोकशाही खतऱ्यामध्ये जेव्हा म्हणतो तेव्हा संविधान जागा लागतं. संविधान धोक्यामध्ये आहे तेव्हा लोकशाहीच्या लोकांना पुढे यावं लागतं हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं संविधानाचं महत्व हे लोकशाही उभी करण्यामुळे आहे. इथं आपण आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपला देश आहे. 140 कोटीपेक्षा जास्त लोक या देशामध्ये राहतात आणि ते एकत्र राहण्याचं काम हे जे छोटं पुस्तक जे आहे ते छोटं पुस्तक करते. हा कुठला धर्मग्रंथ नाही, हा मानव निर्मित कायद्याचा दस्तऐवज आहे. त्याच्यामध्ये सामाजिक आशय भरलेला आहे आणि या सामाजिक आशयामध्ये 3 गोष्टी मोठ्या प्रमाणात भरल्या की समतेचं तत्व यामध्ये भरलेलं आहे, स्वातंत्र्याचं तत्व याच्यामध्ये भरलेलं आहे आणि सामाजिक न्यायाचं तत्व भरलेलं आहे. तुम्ही जे मला त्या आमच्या सरपंचताई बोलत होत्या, तुम्ही सामाजिक न्यायाबद्दल बोलत होता, तुम्ही समतेच्या तत्वाबद्दल बोलत होत्या की ज्या समतेच्या तत्वाला, सामाजिक न्यायाच्या तत्वाला या देशामध्ये कधी थारा दिला. थारा दिला कोणी? छत्रपती शिवाजी महाराज. थारा दिला कोणी? शाहू महाराजांनी. आणि म्हणून मला परत एक आपल्याला महत्वाचा मुद्दा सांगायला आवडेल. जगभरामध्ये जेव्हा लोकशाही विकसित झाली तेव्हा तिथल्या लोकांनी राजाला रिजेक्ट केलं, नाकारलं. आमच्या देशामध्ये फक्त 2 किंवा 3च असे राजे आहेत की ज्या राजांना आपण लोकशाहीमध्ये मानतो आणि त्यातला शिवाजी महाराज, दुसरे शाहू महाराज आणि अगदी त्याच्या अगोदरच्या अशोक सम्राट. हे 3 जे राजे आहेत यांनी समता लोकांपुढे आणली, यांनी स्वातंत्र्य लोकांचं मांडलं, यांनी न्याय दिला, म्हणून हे राज्य होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्याच एका नातेवाईकांनी महिलेवर अत्याचार केला आणि तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांचे हात तोडले. आता हे जे सांगत असताना किती धाडसाचं काम आहे. आपल्याकडे अजून कायदे पण तसे लोकशाही देशामध्ये कायदे करता शिवाजी महाराजांचा तो नातेवाईक होता, त्याची काही केली नाही.
म्हणजे या ठिकाणी व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचा सन्मान हा या संविधानानं सर्वोच्च मानला आणि त्याची जी काही सूत्र आम्हाला मिळतात ती आमच्या इतिहासामध्ये या महाराजांमधून आपल्याला दिसत. आणि त्यामुळे संविधानाने काय दिलं तर संविधानाने या देशाला लोकशाही दिलेली आहे. आपल्याला ती प्रगल्भ झाली का त्याचं उत्तर फारसं समाधानकारक नाही. ती होईल प्रगल्भ, लक्षात घ्या. ती प्रगल्भ होणार आहे. तिला किती लोकांनी काहीतरी खोडे घातले तरी त्यांना हे संविधान लोकशाहीमध्ये लोक आपोआप बाजूला करताना आपल्याला. आता या संविधानाचा प्रवास कसा झालेला ते पण आपण थोडक्यात बघू. संविधानाला 75 वर्ष झाली आणि त्या 75 वर्षाचा भाग म्हणून आपण खूप काम करायला. म्हणजे मी माझा एक अनुभव आपल्याशी शेअर करतो, तो फार महत्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने संविधान दिन साजरा करण्याचं एक परिपत्रक काढलं, एक GR काढला आणि तो GR काढला होता 2007 साली. आमचे एक IAS अधिकारी इजेड खोब्रागडे यांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि तो GR काढला. जो 2000 GR फार सुंदर आहे, तुम्ही बघितला पाहिजे तो, आणि मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पण टाकेल. त्यामध्ये संविधान दिन कसा साजरा करायचा, कोणते कार्यक्रम घ्यायचे, त्याची आर्थिक हे काय असेल हे सगळं सांगितलं. माझ्याकडे तो GR 2013 आणि मी त्याच्यावर खूप काम केलं. आणि नंतर मी काय केलं ते सांगतो तुम्हाला. आपण संविधान जागृतीच्या बद्दल काम करतो त्यामुळे मला ते माहीत असलं पाहिजे. मी काय केलं हे विसरून जा. पण मी तो माझ्याकडे GR आला आणि त्या GR मध्ये मी जवळपास 100 झेरॉक्स काढले. RTI एका कागदावर फॉर्मॅट दिला, त्याला 10,000 रुपयाची तिकीट लावली, 1,000 रुपयाची तिकीट लावली आणि मी महाराष्ट्रातल्या 35 कलेक्टरांना माहितीच्या अधिकारात विचारलं, गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही संविधान दिन कसा साजरा केला. COला विचारलं, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर, त्याला विचारलं, महानगरपालिका आयुक्तांना विचारलं, महानगर शिक्षण संचालकाला विचारलं, 35 जना शिक्षण अधिकाऱ्यांना विचारलं आणि त्यांना विचारलं की 5 वर्षाचा अहवाल. आणि त्याच्याबरोबर मी GRची प्रत. मित्र, तुम्हाला सांगायला मला धक्का पण वाटतो, ऐश्वर्य वाटतं, आनंद वाटतो. काही अधिकाऱ्यांनी खोटे फोटो पाठवले, जेवायला बसले डबे आहेत आणि असा आज घेऊन संविधान बोललेले झाले. पण त्यानंतर एक गोष्ट झाली की त्याच्या जवळपास. नमस्कार. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे सन्माननीय पाहुणे सगळे उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रम बराच लांब आहे त्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी आभार मानण्याचं काम करणार आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभले ते पवार सर. अतिशय विस्तृतपणे सर आपण विवेचन केलं, संविधानातून नक्की आपल्याला काय अपेक्षित आहे यावर प्रकाश टाकला आणि तुम्ही ज्या सूचना दिल्या त्याचा आम्ही नक्की विचार करू. तालुका पातळीवरती काय वेगवेगळी कामं करता येतील, त्यामध्ये मग शिक्षकांना सोबत घेणं असेल किंवा स्थानिक जे शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यामध्ये कसा अवेअरनेस निर्माण करता येईल यावरती आम्ही निश्चितपणे काम करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही दिलेल्या मोलाच्या ज्या काही सूचना आहेत त्यांचा विचार केला जाईल. आपण या ठिकाणी आज वेळात वेळ काढून आलात आणि आपण जे काही विचार या ठिकाणी मांडले त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. त्याचनंतर नारायणगाव गावच्या ज्या सरपंच आहेत डॉक्टर शुभदा बाबळ, तुम्ही वेळ देऊन या ठिकाणी आलात, आपले विचार या ठिकाणी मांडले त्याबद्दल आपलेही आभार. त्याच्यानंतर PI सर, API सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपले खूप खूप आभार या संस्थांच्या वतीने. त्याच्यानंतर हे सर्व जे मान्यवर आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. विविध संस्था या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल सर्वांचे आभार. या कार्यक्रमासाठी काही विशेष संस्थांनी खूप कष्ट घेतले, त्यामध्ये विज्ञान व गणित अध्यापक संघ जुन्नर तालुका, त्याच्यानंतर सामाजिक समता प्रतिष्ठान जुन्नर तालुका, श्यामशाही सेवा समिती महाराष्ट्र, शिक्षक हितकारणी जुन्नर तालुका, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जुन्नर तालुका या विविध संस्थांनी खूप कष्ट घेतले. हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला ते नारायणगावची जी ग्रामपंचायत आहे ते आणि इतर जी काही संस्था आहेत त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. उपस्थित सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि यानंतर पुन्हा सूत्र देतो. सूत्रसंचालन सर्वांना एक विनंती आहे की ज्यांना उद्देशिका दिलेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी कॉमन फोटो होणार आहे, पण तत्पूर्वी
क्रांतीसूर्य प्रतिष्ठान कैलासनगर येथील कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांना विनंती आहे उद्देशिका प्रतिमा स्वीकारण्यासाठी सर्वांनी व्यासपीठावर यावं आणि आदरणीय सगळ्यांनी उभं राहायचं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण एक कॉमन फोटो घेऊया सर्वांचा. ओके, थोडंसं इकडे सर. हां, ओके, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ओके, वेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुढे गेली सर. घेऊया चल, या मागे. आले का सगळे? हो हो. या मागे चल. भारत माता की जय. भारत माता की. ओके, समोर बघा आता सगळ्यांनी इकडे. वेट. थांबा, तसेच थांबा. हो हा व्हिडिओ चालू आहे, 1 मिनिट. स्माइल. वेट. थांबा. नाईस, अजून एक घेतो. छान, नाईस, थँक्यू. ओके, लुक या सर. नाईस. समोर बघा आता इकडे. सगळ्यांचं लक्ष इकडे प्लीज. कीप स्माइल. वेट वेट. छान, अजून एक स्माइल. थँक्यू. रेडी. छान स्माइल. चल, थोडीशी प्रतिमा अशी करा. हां, बस. ओके, रेडी. नाईस. वेट वेट वेट.